आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तपासणी शिबिराचं उद्घाटन हस्तिमावजी लोढा आणि मानकंवरबाई लोढा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आलं। या प्रसंगी शिबिराचे आयोजक दीनदयाळ परिवाराचे संस्थापक अध्यक्ष वसंत लोढा, माजी नगराध्यक्ष लता लोढा, पारस लोढा, उषाबाई लोढा, मनीषा लोढा, पोपट लोढा, मीना लोढा, गणेश लोढा, संतोष लोढा, शांतीलाल लोढा, शोभा मुथा, विपुल लोढा, सागर शिंदे, स्मितम लोढा, पवन बोगावत, शिबिराचे तज्ञ डॉक्टर रवींद्र मुथा, डॉक्टर सोनल बोरुडे, जैन सोशल फेडरेशनचे डॉक्टर प्रकाश कांकरिया, संतोष बोत्रा, डॉक्टर वसंत कटारिया, मानकचंद कटारिया, सतीश लोढा, अभय गुगळे, प्रकाश छलानी, डॉक्टर आशिष भंडारी आदी उपस्थित होते। प्रास्ताविकात संतोष बोत्रा यांनी हॉस्पिटलच्या कार्याची माहिती दिली। कार्याचा वसा फक्त आपल्या पुरतं मर्यादित न ठेवता पुढे आपले पुत्र वसंत भाऊ लोढा, पारशेठ लोढा, पोपटशेठ लोढा यांनाही दिलेला आहे। वसंत भाऊचा आमचा जिथे काही कमी म्हणजे पुन्हा मुंबई किंवा कुठे गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये किंवा दिल्लीला तर आमचे वसंत भाऊ तत्पर असतात त्या कामासाठी। पारस भाऊंचं सामाजिक कार्य सगळ्यांना माहिती आहे आणि पोपटशेठ नगर शहरामध्ये जिथे पण काही गव्हर्नमेंट ऑफिसेस किंवा जिथे काही अडचणी असतील तर तिथे आमच्या बरोबर, कारण सगळी चांगली कामं चांगलं होण्यासाठी सगळी चांगली लोक एकत्र येणं ही समाजाची गरज असेल। या चांगल्या लोकांमुळेच एवढं मोठं आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं एवढं मोठं भव्य आणि दिव्य काम न भूतो न भविष्यात एवढं काम आज आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमाने चालत आहे। तर त्याच्या पाठीमागं असे लोक असल्याशिवाय हे काम शक्य नव्हतं आणि हे या माणसांमुळे या लोकांमुळे हे काम आम्हाला सोपं होतं किंवा आम्ही त्या ऊर्जेमुळे आम्ही निश्चित पुढे काम करू शकतो। तर यांचं जितके धन्यवाद देऊ तेवढे कमी आहे। आज आदरणीय आमच्या मातोश्री अतिशय म्हणजे तब्येतीची साथ नसतानाही मुलांनी बोलवलं म्हणून आता आशीर्वाद देण्यासाठी त्या मातोश्री आज या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने आलेल्या आहेत। एकही मिनिट म्हणजे बसता येत नाही, पण तुम्ही मुलांना आशीर्वाद देण्यासाठी आज बाई आमच्याबरोबर आज इथे आलेले आहेत। तुम्ही बाईंचंही सहर्ष स्वागत करतो आणि भविष्यातही आपली ऊर्जा आपले आशीर्वाद आमच्या सर्व कार्यकर्त्यांना नेहमी प्रेरणादायी ठरणार आहे आणि तुमचे असेच आशीर्वाद वेळोवेळी आम्हाला लाभो ही आचार्य श्रीजींच्या चरणी मी प्रार्थना करतो। लोढा यांनी आनंद ऋषीजी हॉस्पिटल आरोग्याचं विद्यापीठ असल्याचं म्हटलं। आज आनंद ऋषी हॉस्पिटलच्या माध्यमातून स्त्रीरोग तपासणी शिबिर याचं आयोजनाची संधी आनंद ऋषी हॉस्पिटल व जैन सोशल फेडरेशनने आम्हाला लोढा परिवाराला दिल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो। आनंद ऋषी हॉस्पिटल म्हणजे आज नगर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक आरोग्य सेवेच्या बाबतीत मानव सेवेच्या बाबतीत एक अग्रगण्य हॉस्पिटल म्हणून पाहिलं जातं। आज जर आपण पाहिलं तर रुग्णांना उपचाराच्या संदर्भात वेगवेगळ्या हॉस्पिटलची जी बिलं पाहिली तर त्या ठिकाणी रुग्णांची फार वाईट अवस्था निर्माण होते। अशा ह्याच्यात कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त रुग्णांना सेवा देण्याचं काम ह्या आनंद ऋषी हॉस्पिटलच्या माध्यमातून आज चाललेलं आहे। हे हॉस्पिटलचं काम फक्त रुग्णसेवेबरोबरच आज आता ह्या जैन सोशल फेडरेशनच्या माध्यमातून आरोग्याचं एक मोठं विद्यापीठ जे महाराष्ट्रात नाही असं मोठं विद्यापीठ या नगर शहरामध्ये होत आहे आणि अशा पद्धतीनं मानवाच्या जीवनामध्ये आरोग्य असेल वैद्यकीय असेल त्याच्याकरता वेगवेगळ्या सेवा उपलब्ध करून देण्याचं काम या जैन सोशल फेडरेशनच्या माध्यमातून सुरू आहे। मी ह्या सर्व कामामध्ये त्यांनी आम्हाला सामावून घेतलं, आमच्याकडनं काही चांगलं काम करून घडवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी जैन सोशल फेडरेशनचे सर्व पदाधिकारी आणि सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त। शिबिरात 170 रुग्णांची तपासणी करण्यात आली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं तर आभार प्रकाश छलानी यांनी मांडले। प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।